नमस्कार, मी सोनाली. बऱ्याच वेळा असं होतं की आपण रांगोळी काढतो आणि आपल्याला काही आकार रांगोळीचे काढता येत नाही. त्यातला पहिला आकार आहे तो म्हणजे परफेक्ट चकली काढणं. बघा, असा आकार परफेक्ट काढणं हा आपल्याला रांगोळीमध्ये बऱ्याच वेळा जमत नाही. तसं परफेक्ट चकली काढणं म्हणजेच, आता या चकलीला दुसरा काही शब्द असेल तर तो मला नाही माहीत. मला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. अशी परफेक्ट चकली रांगोळीमध्ये काढणं बऱ्याच वेळा शक्य होत नाही किंवा आकार बऱ्याच वेळा चुकतो, वाकडा तिकडा येतो. म्हणजे बऱ्याच वेळा चकली अशी 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 वाकडी तिकडी येते, अशा प्रकारे येते आणि ती रांगोळीने काढल्यावर ती नक्कीच हेच आकार चुकतो. तर अशा वेळी परफेक्ट चकली कशा प्रकारे काढायची, तर त्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. खूप सोपी आहे, तुम्ही सहज काढू शकता. एकदम परफेक्ट गोल आकारसुद्धा तुमचा येईल. करायचं असं आहे की फक्त आपण जेव्हा लहान मुलांना शिकवतो तेव्हा त्यांना परफेक्ट गोल त्यांनाही काढता येत नाही, तेव्हा आपण त्यांना असा अर्धा सी काढायला शिकवतो. सुरुवातीला काय करायचं, आपल्याजवळ वही पेन वगैरे असेल त्यावरच असा सी काढण्याचा प्रयत्न करायचा किंवा मग अर्ध गोल याला आपण म्हणू शकतो, असा काढण्याचा प्रयत्न करायचा. आणि हा सरळ सी शिकल्यानंतर आपण हा उलटा सी काढायला शिकायचा आहे. याची प्रॅक्टिस करायची आहे. आता तुम्ही नोटीस केलं असेल, यातले प्रत्येक आकार हे छोटे मोठे आहे, हे इक्वल नाही आहे. तर अशा वेळी काय करायचं, ज्या वहीमध्ये किंवा ज्या पेजमध्ये रेषा असतात त्या परफेक्ट तेवढ्या रेषेपुरतंच तो सी काढायचा. म्हणजे आकार कंटिन्युअस आपण काढत गेले सेम की आकारही सेम येतात, असे छोटे मोठे आकार ते येणार नाहीत. कमीत कमी एक पेज भरून जरी तुम्ही असे सी आणि उलटा सी असं काढण्याचा प्रयत्न केला ना, तरी तुमचा आकार परफेक्ट यायला सुरुवात होते. तर आपण या दोन आकारांनी परफेक्ट गोल येतोय का ते बघूया. इकडून अर्ध गोल काढला आणि सेम इथून अर्ध गोल काढला. बघू शकता, एकदम परफेक्ट गोल आहे. तर आपल्याला चकली काढायची आहे, तर याला मध्यभाग पुन्हा असं करायचं. बघितलं, परफेक्ट चकली आलेली आहे. पुन्हा एक काढून बघूया आपल्याला जमते का. अर्ध इकडनं गोल आणि अर्ध गोल इकडच्या बाजूने. हा झाला आपला गोल आणि ही मधली अशी चकली झाला. एकदम परफेक्ट ट्रिक आहे. तुम्ही रांगोळी काढताना याचा वापर करू शकता आणि याने दिसायलाही रांगोळी छान दिसते. हा आकार असा आहे ज्याचा रांगोळीत सर्वात जास्त उपयोग होतो. शक्यतो संस्कारवारती आपण ज्यावेळी रांगोळी काढतो त्यावेळी चकली या आकाराचा जास्तच वापर होतो आणि या आकारामुळे रांगोळी दिसायलाही सुंदर दिसते. तर आता याच आकाराचा वापर करून आपण रांगोळी कशी बनवू शकतो, एक छोटं डिझाईन आपण कसं बनवू शकतो ते आपण बघूया. चला तर मग याच सेम ट्रिकचा वापर करून आपण एक छान रांगोळी काढूया.